Welcome student. We will continue Maths part 2 chapter number 2 Pythagoras theorem. Now we will start practice set 2.1. Question number 1. Identify with reason which of the following are Pythagorean triplets. First example आहे 3, 4, 5. खालीलपैकी कोणते पायथागोरियन ट्रिपलेट आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. बघा कसं ते आयडेंटिफाय करायचं आहे. 3, 4, 5. द लार्जेस्ट नंबर इज 5, सो टेक द स्क्वेअर ऑफ 5. So 5 square is equal to 25. Suppose this is number 1 and remaining two numbers 3 and 4. So 3 square plus 4 square is equal to 3 square is 9 plus 4 square is 16 is equal to 25. Therefore from 1 and 2 5 square is equal to 3 square plus 4 square. From 1 and 2 बघा 1 आणि 2 वरनं 1 मध्ये 5 स्क्वेअर आहे 25 आणि 3 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर सुद्धा 25 आहे. इट मीन्स दॅट द स्क्वेअर ऑफ लार्जेस्ट नंबर इज इक्वल टू द सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ रिमेनिंग टू नंबर्स. Therefore 3, 4, 5 is a Pythagorean triplet. Now example number 2. The numbers are 4, 9, 12. So largest number is 12. Square of 12 is 144. Suppose equation 1. Remaining two numbers are 4 and 9. 4 square plus 9 square is equal to 16 plus 81 is equal to 97. Suppose equation number 2. From 1 and 2. 12 square not equal to 4 square plus 9 square. 12 चा स्क्वेअर 144 आहे आणि रिमेनिंग टू नंबरचे स्क्वेअर ॲड केल्यानंतर 97 मिळतात, म्हणजेच ते इक्वल नाही. मग इक्वल नसेल तर 4, 9, 12 इज नॉट अ पायथागोरियन ट्रिपलेट. Now similarly you can solve example number 3, 4, 5, 6 of question number 1. Now question number 2. Question number 2 is in figure angle MNP is 90 degree, segment NQ perpendicular to segment MP. MQ is 9, QP is equal to 4. Find the value of NQ. आता या फिगरमध्ये राईट अँगल ट्रायंगल आहे. राईट अँगल ट्रायंगलवर NQ हा हायपोटेनियसवर परपेंडिक्युलर काढलेला आहे, म्हणजेच आपल्याला जॉमेट्रिक मीन प्रॉपर्टी या ठिकाणी यूज करावी लागते. पहा, देअरफोर फाइंड NQ करायचे. देअरफोर फर्स्ट राईट गिव्हन पार्ट इन ट्रायंगल MNP. Angle MNP is equal to 90 degree and segment NQ perpendicular to segment MP. हे गिव्हन आहे, सो राईट रिझन फॉर इट गिव्हन and then use the geometric mean property, that is NQ square is equal to these two segment MQ into QP. MQ into QP, geometric mean property. Geometric mean property. Now substitute the values, then we get NQ square is equal to MQ is 9, QP is equal to 4, so that NQ square is equal to 9 into 4 36. Take the square root, then NQ is equal to 6. NQ फाइंड करायचं आहे, ते 6 येत आहेत. पहा क्वेश्चन नंबर 4. इन फिगर find RP and PS. RP
आणि पी एस फाईंड करायच्यात फिगरवरनं युझिंग द इन्फॉर्मेशन गिव्हन इन द ट्रायंगल पी एस आर. हा ट्रायंगल पी एस आर दिलेला आहे, त्याच्यामध्ये जी माहिती दिलेली आहे त्याच्यावरनं आर पी अँड पी एस फाईंड करायचे आहे. पहा सोल्युशन. याच्यामध्ये हा जो ट्रायंगल आहे तो ट्रायंगल आहे पी एस आर. इन ट्रायंगल पी एस आर अँगल पी इज गिव्हन 30 डिग्री. सेकंड अँगल एस इज ऑल्सो गिव्हन 90 डिग्री. हे दोन अँगल आपल्याला दिलेले आहेत आणि त्यामुळं राहिलेला जो अँगल आहे अँगल आर हा किती येणार आहे. देअरफॉर अँगल आर इज इक्वल टू 60 डिग्री. रिमेनिंग अँगल ऑफ ट्रायंगल, रिमेनिंग अँगल ऑफ ट्रायंगल पी एस आर, कारण आपल्याला माहिती आहे सम ऑफ द थ्री अँगल इज 180 डिग्री, म्हणून हा आर 60 डिग्री आहे. इट मीन्स दॅट ट्रायंगल पी एस आर इज ऑफ 30 डिग्री, 90 डिग्री, 30 डिग्री, 60 डिग्री, 90 डिग्री ट्रायंगल. हा कोणत्या प्रकारचा ट्रायंगल आला आहे पहा. 30, 60 आणि 90चा आलेला आहे. मग साईड अपोजिट टू 30 कशी असते, थेरम यूज करायचा आहे. साईड अपोजिट टू 30 म्हणजे पीच्या समोरची बाजू एस आर. एस आर येणार आहे 1/2 टाइम्स द हायपोटेनियस. या ठिकाणी हायपोटेनियस आहे पी आर, बिकॉज साईड अपोजिट टू 30 डिग्री रिझन द्यायचं आहे. इज इक्वल टू 1/2 इंटू पी आर. पी आर फाईंड करायचे आणि एस आरची व्हॅल्यू या ठिकाणी दिलेली आहे 6. देअरफॉर 6 इंटू 2 12 येणार आहे आणि पी आरची व्हॅल्यू मिळेल. देअरफॉर पी आर इज इक्वल टू 6 इंटू 2 इज इक्वल टू 12 युनिट्स. त्याचप्रमाणे आपल्याला दुसरी साईड फाईंड करायला सांगितलेली आहे. ज्याप्रमाणे आर पी फाईंड करायची होती पी एस. आता पी एस फाईंड करताना पहा काय होणार आहे. पी एस इज इक्वल टू पी एस. पी एस म्हणजे आरच्या अपोजिट आहे. आर आपला आता 60 डिग्री आलेला आहे. मग पी एसची व्हॅल्यू येणार आहे √3/2 टाइम्स इंटू हायपोटेनियस. हायपोटेनियस म्हणजे आहे पी आर. व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. √3/2 इंटू पी आरची व्हॅल्यू आहे 12. Now 12 divisible by 2, 2 6 are 12, so it is equal to 6 into √3. ही आली पी एसची व्हॅल्यू. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 5 पहा. क्वेश्चन नंबर 5मध्ये फिगर दिलेली आहे. ट्रायंगल ए बी सी. बी 90 डिग्री आहे. ए बी आणि बी सी कॉन्ग्रुएंट दाखवलेले आहेत आणि फाइंड ए बी अँड बी सी विथ द हेल्प ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्प्लीट द ॲक्टिव्हिटी असा क्वेश्चन आहे. बघा ॲक्टिव्हिटीमध्ये ए बी इज इक्वल टू बी सी आणि पुढं एक बॉक्स दिलेला आहे तो आपल्याला भरायचा आहे. मग ए बी आणि बी सी इक्वल आहेत. काय रिझन, त्या ठिकाणी दोन्ही साईड या ठिकाणी आयडेंटिकल मार्क केलेले आहेत म्हणजे कॉन्ग्रुएंट आहे, म्हणजे तो गिव्हन पार्ट आहे. सो राईट रिझन गिव्हन. अँगल बी ए सी हा 90 डिग्री अँगल बी जवळ झालेला आहे. दोन साईड कॉन्ग्रुएंट आहेत म्हणजे अपोजिट अँगल्स हे दोन्ही इक्वल येणार आहेत. दोन्ही मिळून 90 होतील म्हणजे इच 45 डिग्री. सो बी ए सी इज इक्वल टू 45 डिग्री. बी ए सी 45 डिग्री येणार आहे. त्याचप्रमाणे बी सी एसुद्धा 45 डिग्री येणार आहे. म्हणजे हा जो ट्रायंगल तयार होणार आहे तो 45 डिग्री 45 डिग्री 90 डिग्रीचा आहे. तो थेरम या ठिकाणी यूज करता येणार आहे. Each perpendicular side is 1/√2 times the hypotenuse. AC is the hypotenuse. So AB is equal to BC is equal to 1/√2 times the hypotenuse. AC हा hypotenuse या ठिकाणी दिलेला आहे. तर AC ची व्हॅल्यू √8 सबस्टिट्यूट केलेली आहे म्हणजे 1/√2 हे इथं तसेच येतील. आता या ठिकाणी √2 म्हणजेच 4 into 2 असे होतात. पाया ठिकाणी √8 इज इक्वल टू 4 into 2 म्हणजेच 4चं स्क्वेअर √2 2√2 हे खालच्या स्टेप्सला आलेलं आहे म्हणजे या ठिकाणी येणारे बॉक्समध्ये 1/√2. नाव √2
cancelled with root 2 and 2 is the answer. Therefore AB is equal to BC is equal to 6. Now question number 6. Question number 6 is find the side and perimeter of a square whose diagonal is 10 cm. स्क्वेअर दिलेला आहे आणि साईड आणि पेरिमीटर फाइंड करायचे. स्क्वेअर मीन्स ऑल द साइड्स ऑफ क्वाड्रिलॅटरल आर इक्वल. सो यूज द फॉर्म्युला diagonal of square is equal to root 2 into side of square. Now diagonal is 10 centimeter, so substitute 10 is equal to root 2 and find out the side of square. Now root 2 into आहे तो डिवाइड होईल. therefore we get 10 upon root 2 is equal to side. Therefore side of a square is equal to 10 root 2. रॅशनलायझेशन केलं तर रूट 2 ने मल्टिप्लाय करा नोमरेटर आणि डिनॉमिनेटरला. then we get 10 into root 2 means 10 root 2 and root 2 into root 2 2. So it is equal to divisible by 2. 2 5s are 10. So 5 root 2 centimeter is side of square. And also to find out the perimeter of a square. So perimeter of a square is equal to 4 into side. Perimeter means sum of all the sides. All the sides of square are equal. Therefore formula is 4 into side. So substitute the values. 4 into 5 root 2. So we get 4 into 5, that is equal to 20 root 2 centimeter. You can solve equation. You can solve example number question number 3.